श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विद्यावर्धिनी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन। संत गाडगेबाबांच्या जयंती दिनी 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील बाबळे शिवारातील भूसंपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळण्याची मागणी। ज्युनियर महाराष्ट्र श्री 2026 शरीर सौष्ठव स्पर्धेत पंकज कुंभार यांनी उपविजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचा करण्यात आला सत्कार। आर्वी येथे कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन। आणि श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सवानिमित्त लक्ष्मीनारायण मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील विद्यावर्धिनी सभेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर धुळे व विद्यावर्धिनी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे तसेच विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर MY वैद्य कला, प्राध्यापक PD दलाल वाणिज्य आणि डॉक्टर DS शहा विज्ञान महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विजय माहेश्वरी हे उपस्थित होते। प्रास्ताविकात विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांनी माहिती दिली। त्यानंतर उपस्थित मान्यवर तसेच अक्षय छाजेड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। या रोजगार मेळाव्यात जळगाव, धुळे, नाशिक, मुंबई व गुजरात येथून एकूण 34 कंपन्या व 7 महामंडळे सहभागी झाल्या होत्या। यात 700 पेक्षा जास्त उमेदवारांनी मेळाव्यात नोंदणी केली तर अनेक उमेदवारांना निवडीचे पत्र देण्यात आले। या प्रसंगी विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, व्हाईस चेअरमन उदय शिनकर, डॉक्टर दिलीप पाटील, पीतांबर माले, डॉक्टर राजेश जावळेकर, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत दुसाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, मेळाव्याचे संयोजक डॉक्टर संतोष खत्री आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश रोटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर संतोष खत्री यांनी केले। ट्रेनिंग आणि जॉब याच्यावर भर देतो। विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जॉबशी त्यांचं नातं जोडलं गेलं पाहिजे, त्यांना जॉब अवेलेबल करून दिले पाहिजेत। यासाठी आमचे माननीय कुलगुरू माहेश्वरी सर यांचा विशेष भर असतो आणि म्हणून जिल्हा पातळीवर विद्यापीठाच्या वतीने या महारोजगार मेळाव्यांचं आयोजन हे वेळोवेळी केलं जात असतं। त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा महामेळावा आपण आयोजित केलेला आहे। परंतु विद्यावर्धिनी सभेचं डॉक्टर माय वैद्य कला, प्राध्यापक PD दलाल वाणिज्य आणि डॉक्टर DS शहा विज्ञान महाविद्यालय आयोजित करत असलेला हा दुसरा महामेळावा आहे। मागच्या वर्षीच मी या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो आणि 18 फेब्रुवारीला पहिला महारोजगार मेळावा कौशल्य विकास विभागाच्या मदतीने आम्ही घेतला। संदीप बोरसे सर इथे आहेत, तोंडातनं शब्द निघाला की सगळं त्यांचं हजर असतं। म्हणजे मी मगाशी काल गमतीने म्हणालो, अल्लाउद्दीनचा चिराग जसा असतो तो घासला की त्याच्यातनं तो राक्षस यायचा आणि त्याला सांगितलं की तो सगळं उपलब्ध करून देत होता। तसं आता आमच्याकडे दिवा वगैरे नाहीये, परंतु मोबाईलवर एक रिंग फिरवली की मी राक्षस म्हणणार नाही, देवता म्हणेल, त्यांना ते अवतरतात आणि सगळं त्यांच्या दुसारे साहेबांच्या आदेशानुसार अवेलेबल करून देतात। आणि रात्रंदिवस झटून त्यांनी याचं सगळं आयोजन करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं। त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आमची टीम तर आहेच आहे, विद्यावर्धिनीचे सगळे टीम या ठिकाणी राबते आहे आणि असा हा रोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जगभर रोजगार कमी होत आहेत, एम्प्लॉयबिलिटीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। परंतु दुसरीकडे एम्प्लॉयर्सला जर विचारलं, बंग साहेबांसारख्याला जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला चांगले एम्प्लॉई मिळत नाहीत। म्हणजे मग नेमकं चुकतं कुठे आहे? चांगले एम्प्लॉई मिळत नाहीत म्हणजे ते ज्याला शोधतायत तो मिळत नाही आणि यांना जॉब मिळत नाही, याची मेक नेमकी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याच्यासाठी हे दोघं घटक एकत्र आले पाहिजे, हा आमच्या माननीय कुलगुरूंचा कायमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच्यात खूप वेळ, खूप श्रम आणि पैसा सुद्धा विद्यापीठाला टाकून एकत्रीकरणाचं काम आणि ज्याला जे पाहिजे ते तिथून आपल्याला वेचता यावं यासाठी या मेळाव्यांचं मित्रांनो आयोजन आहे। श्री संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंती दिनी
23 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ संत गाडगे बाबा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करणार असल्याची माहिती संजय वाल्ले यांनी दिली. श्री संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंती दिनी 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ श्री संत गाडगेबाबांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती धोबी समाज प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाले यांनी दिली. गेल्या 10 ते 15 वर्षापासून धुळे शहरात संत गाडगेबाबा महाराजांचे स्मारक व्हावे अशी धोबी समाजाची मागणी होती. यासाठी माजी नगरसेवक संजय वाले यांनी राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे मागणी केली होती. महापालिकेच्या सभागृहात पुतळा बसवण्याचा ठराव व मान्यता राजवर्धन कदमबांडे यांच्या पुढाकाराने देण्यात आली होती. त्यानुसार गाडगेबाबांचा पुतळा तयार झालेला आहे. शासनाच्या विविध परवानग्या देखील घेण्यात आलेल्या आहेत. टेंडर होऊन ठेकेदारास कार्यादेश देखील देण्यात आला आहे. आर्किटेक्ट योगेश ठाकरे यांनी सुंदर असे स्मारकचे डिझाईन तयार केले आहे. सदर या स्मारकाचे काम लवकरात लवकर चालू व्हावे म्हणून समाजातर्फे वेळोवेळी आंदोलने करून निवेदने देखील पालिकेला देण्यात आली आहेत. यासाठी परदेशी मराठा धोबी समाजातर्फे बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संत गाडगेबाबांच्या स्मारकाचे भूमिपूजन करावे असे एकमताने ठरवण्यात आले. सदर बैठकीला संजय वाले, पंडित जगदाळे, दिलीप गवळी, अनिल काकुळदे, भोला सगरे, सुरेश कोडगीर, अमोल गायकवाड, सुनील खैरनार, गणेश परदेशी, कृष्णा शिंदे, संजय गवळी, सागर कोडगीर, संजय टोपे, राहुल काळे, जितेंद्र चव्हाण, विलास परदेशी, विनोद परदेशी, अजय जगदाळे, शुभम जगदाळे आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील सगळ्या धोबी समाज आणि बहुजनांना या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की श्री संत गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीचा निमित्त साधून जी समाजाची जी इच्छा होती की धुळे महानगरामध्ये श्री संत गाडगे बाबांचं स्मारक असावं, त्या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षापासून मराठी धोबी समाज असेल, तेलुगू धोबी समाज असेल, परदेशी धोबी समाज असेल व बहुजन असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जो लढा महानगरपालिकेमध्ये चालू होता की संत गाडगे बाबांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे, या सगळ्यांच्या मागणीनुसार आज गाडगे बाबांचं स्मारकाची जी काही प्रक्रिया होती शासकीय ती सगळी पूर्ण झालेली आहे. आणि गाडगे बाबांच्या 150व्या जयंती निमित्त त्या दिवशी सकाळी 11 वाजेला त्या ठिकाणी गाडगे बाबांच्या स्मारकाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. उद्घाटनाला आम्ही त्या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील, आमदार अनुप भैया अग्रवाल असतील, आमदार मंजुळाताई गावित असतील, आमदार राम भदाने असतील, आमदार त्या ठिकाणी काशीराम पावरा असतील, आमदार अमरीशभाई पटेल असतील, जे धुळे जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत या आमदारांना सगळ्यात सोबत घेऊन महानगरपालिकेचे महापौर असतील, उपमहापौर असतील, सगळे सन्माननीय नगरसेवक असतील आणि बहुजन समाजातील जे कोणी नेते मंडळी असतील या सगळ्यांना घेऊन एक संयुक्त त्या ठिकाणी गाडगे बाबांच्या स्मारकाचं उद्घाटन 23 फेब्रुवारीला या ठिकाणी समाजाची आज बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाज असेल, तेलुगू धोबी समाज असेल, परदेशी धोबी समाज असतील, या समाजातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलंय की गाडगे बाबांच्या 150व्या जयंती निमित्त 23 फेब्रुवारीला त्या ठिकाणी गाडगे बाबांच्या स्मारकाचं उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्याचं या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीने आम्ही जाहीर करतो. जय गोपाला. शिंदखेडा तालुक्यातील नाडाणा औद्योगिक वसाहतीतील बाबळे शिवारातील भूसंपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी वाघाडी बुद्रुक येथील भूसंपादित शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीतील बाबळे शिवारातील भूसंपादित शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी वाघाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आमच्या मालकीची धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहत अंतर्गत येणाऱ्या बाबळे शिवारातील गट नंबर 105 मध्ये 22 हेक्टर 99 आर तसेच गट नंबर 106 मधील 56 हेक्टर 24 आर शेतजमीन असून आमची वडिलोपार्जित शेतजमीन शासनाने अधिग्रहण केली असून त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. ही शेतजमीन आमच्या ताब्यात असून शेतजमीन कसून तिच्यावर आमचा उदरनिर्वाह चालत आहे. परंतु औद्योगिक वसाहतीतील प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता आमच्या जमिनी परस्पर उद्योजकांना दिल्या गेल्या आहेत. जमिनी औद्योगिक वसाहतीमार्फत थेट उद्योजकांना विकण्यात आल्या असून गेल्या 35 वर्षांपासून आम्ही मोबदल्यापासून वंचित आहोत. जोपर्यंत आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमिनी उद्योजकांच्या ताब्यात येणार नाहीत. शासनाने तात्काळची चौकशी करून भूसंपादित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुनील दीक्षित, वसंत पाटील, ज्ञानेश्वर आईरराव, पंडित पाटील, रंगराव पाटील, रवींद्र दीक्षित, आशाबाई दीक्षित, रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, आनंदा माळी, दगडू माळी, नयन कुलकर्णी, राजेंद्र दीक्षित, सोहलाल पाटील, गोकुळ बागुल, बटूस दीक्षित, ज्ञानेश्वर पाटील, अमोल दीक्षित, अनिल दीक्षित, उदय कुलकर्णी, धनराज पाटील, आनंदा पाटील, रामकृष्ण दीक्षित, प्रभाकर आईरराव आदी उपस्थित होते. भूसंपादनाचा बऱ्याच वर्षापासून चाललेला हा बोंगळ कारभार, या कारभारावर
स्थानिक निवडून आलेले नेते सुद्धा लक्ष घालत नाहीत. आज रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे MIDCला 35 वर्षे होऊन सुद्धा आज वाघाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. आज त्यांच्या ताब्यात 52 हेक्टर जमीन आज त्यांच्या ताब्यात आहे. ते आज पेरून खाऊन राहिले, परंतु 8 दिवसापूर्वी कोणीतरी त्या जागेवर येतं आणि सांगतं हा प्लॉट आमचा आहे, आम्हाला MIDCने दिलेला आहे आणि हा प्लॉटवरचा ताबा तुम्ही सोडा. असे कोणी बी येतात, ताबा सोडतात. 35 वर्षे शेतकरी जमीन खेळून राहिले आणि त्यांना 1 रुपया मोबदला मिळालेला नाही, त्यांना कोणती सूचना मिळालेली नाही, त्यांना कोणती नोटीस मिळालेली नाही आणि डायरेक्ट येतात, सांगतात ही बाबळे MIDCची जागा आहे, ती जागा खाली करा. अहो, हे शेतकरी आहेत, यांना दुसरा उपजीविका नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट कोणत्याही जमिनी भूसंपादन करून मोबदला न देता तुम्ही डायरेक्ट जमिनी ताब्यात घेतात. असे किती दिवस चालणार आहे? आज रोजी शेतकऱ्यांनी आमच्याकडे येऊन विनंती केली की आम्ही एवढ्या दिवसापासून जमीन खेळून खात आहोत, परंतु आता कोणीतरी येतं आम्हाला जमीन खाली करण्यासाठी तगादा लावतंय, आम्हाला पोलीस यंत्रणाचा धाक दाखवतंय. हे आम्ही ती जमिनीचा ताबा देऊ शकत नाही. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी विनंती करण्यासाठी वाघाडी बुद्रुकचे सर्व शेतकरी येऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत. कलेक्टर साहेबांनी आम्हाला या गोष्टीच्या चौकशी अंती न्याय निवाडा करून शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतकऱ्यांना नवीन जमीन घेण्यासाठी जो आहे तो मोबदला मिळून द्यावा, हीच आम्ही नम्र विनंती करणार आहोत कलेक्टर मॅडमांना. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या ज्युनियर महाराष्ट्र सीरीज 2026 शरीर संस्कृत स्पर्धेत धुळ्याचे सुपुत्र पंकज कुंभार यांनी उपविजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचा धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजातर्फे सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर येथे 31 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या ज्युनियर महाराष्ट्र श्री 2026 शरीर सौष्ठव स्पर्धेत धुळ्याचे सुपुत्र पंकज रमेश कुंभार यांनी उपविजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचा धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज तसेच माजी महापौर भगवान गवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पंकज रमेश कुंभार यांनी हा बहुमान मिळवलाय. आई वडील हे पारंपरिक व्यवसाय करत असून त्यांना 2 मुलं व 1 मुलगी आहे. एवढा सर्व प्रपंच चालवत असताना आपल्या मुलांना चांगले शिक्षण व चांगला छंद जोपासण्याचं त्यांनी शिकवण दिली. यामुळे त्यांनी एक आदर्श कुंभार समाजापुढे ठेवलाय. याचा बोध युवकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. आजकाल अनेक तरुण व्यसनाधीन होत आहे, परंतु युवकांनी पंकज कुंभार यांचा बोध घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर भगवान गवळी, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते पंकज कुंभार व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाचे अध्यक्ष सुरेश बाळकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष भीमराव आरोळे, मिलिंद कुंभार, ज्ञानेश्वर परदेशी, गोकुळ कुंभार, शांताराम चव्हाण, बाळकृष्ण वाघ, मोहनलाल प्रजापत आदी उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त संस्था खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे आमच्या युवा कार्यकर्ता पंकज रमेश कुंभार यांनी आता नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्या ठिकाणी त्यांनी ट्रॉफी या ठिकाणी मिळवली. सर्वप्रथम मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय अशा नाजूक परिस्थितीमध्ये म्हणजे पारंपरिक कुंभार व्यवसाय करून वडील विटाभट्टीचं काम करतात, आई आपले पारंपरिक व्यवसाय करते आणि याची जाणीव ठेवून आज पंकजने जे यश मिळवलं आहे ते यश शब्दाच्या पलीकडे अतिशय मेहनतीने कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाब नसताना स्वतःच्या याच्यावरती त्यांनी हे जे ट्रॉफी मिळवली ती खरोखर आमच्या या कुंभार समाजाला भूषणारं असं एक या ठिकाणी म्हणावं लागेल मला. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे या भागाचे आदरणीय उपमहापौर आमच्या ताई पाटील ताई आणि आमचे नगरसेवक उपमहापौर भावी अजून पण आहे संधी त्यांना हो नाही का आता आपण महापौर करू असे आमचे भगवानप्पा गवळी यांच्या वाड्यातील हा मुलगा आहे आणि आपण मी त्यांना रात्री फोन केला, त्यांनी होकार दिला. प्रफुल्ल भाऊंनी फोन केला, मी त्यांनी होकार दिला. असं हे मनोबल वाढवण्यासाठी असे सत्कार करणे फार गरजेचं असतं आणि याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि खऱ्या अर्थानं त्यांना काही मदत लागेल. भगवानप्पा गवळी असतील, आमचे प्रभू पाटील असतील, आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून पुढे जावं, अजून त्यांनी हे संपादन करावं या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. आणि
खरोखर त्यांची परिस्थिती आई वडील पाहिलेत, अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाला शिक्षण सुद्धा शिकवत आहेत आणि शिक्षण घेता घेता हा एक चांगला छंद त्यांनी या ठिकाणी जोपासलेला आहे. कारण की माणसाच्या आयुष्यामध्ये जर काही चांगले असेल तर फक्त शरीर संपत्ती चांगली असेल तर माणूस काही करू शकतो. आणि म्हणून पंकजनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं उत्कृष्ट काम या ठिकाणी केलंय. म्हणून मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं आणि आमच्या वाड्यातील सगळे नगरसेवक उपमहापौर यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचाली त्यांना त्यांचं जीवन आनंदमय सुखमय जावं, त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा करो अशा ठिकाणी प्रार्थना करतो. धुळे तालुक्यातील आर्वी येथे कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात जीवामृत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीस वरदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जीवामृतचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले. तर येत्या काळात शेतकऱ्यांना उत्पन्न कसे वाढेल, उत्पन्नावर भर कशी देता येईल या दृष्टीने या जीवामृत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे तसेच शासकीय कृषी योजनांची माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी तज्ञ मार्गदर्शक पांडव एंटरप्राइजेसचे योगेश लोणारी, भाऊसाहेब लोणारी, साकोरी येथील मनीषा इंगळे, SM पाटील, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, आर्वी ग्रामपंचायत प्रशासक तथा कृषी विस्तार अधिकारी डॉक्टर तुषार तिवारी, माधुरी गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे तसेच भास्कर जाधव आदी उपस्थित होते. आरोग्य टिकतील, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचे आरोग्य टिकतील आणि बाकी तर ह्या दोन वक्त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त काका तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की ह्या ताईंचा माल युरोपियन कंट्रीमध्ये कसं काय गेला, त्याच्याबद्दल थोडंसं एक गोष्ट सांगते की अपेडा ही आपल्या एक शासनाची संस्था आहे की त्यांचं काम असतं हा भारतातला माल नेऊन बाहेरच्या देशामध्ये निर्यात करायचा असतो. तर त्या संस्थेमार्फत हा माल निर्यात केला जातो. त्याच्यामध्ये द्राक्ष, तुमचे वेगवेगळे फळं, भाजीपाला, इव्हन जे मांस असतं मांस, ते सुद्धा सगळ्या गोष्टी, अंडी, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्यात केल्या जातात. पण त्याच्यावरती जे हे असतं, या संस्थेचं कंट्रोलिंग असतं. याच्यामध्ये आपेड्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ग्रेप म्हणजे जर तुम्हाला द्राक्ष निर्यात करायचे असेल तर ग्रेप नेट म्हणून तिथे असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागतं. भाजीपाला निर्यात करायचं असेल तर व्हेजनेट म्हणून हे पोर्टल असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर अपेडा आणि कृषी विभाग या दोघांच्या याच्याने हे पोर्टल सुरू असतं. एकदा तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं की त्याची ट्रेसेबिलिटी राहते. म्हणजे हा माल जर युरोपात गेला तर त्यांना माहीत असतं की हा माल धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावामध्ये इथे पिकलेला आहे, अशी तंभूत माहिती त्यांच्याकडे असते. त्याच्याकरता या पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर निर्यात करायच्या आधी जेव्हा तुमचा माल म्हणजे शेतात असतो त्या पिरियडमध्ये 2 तपासण्या होतात. तुमच्या प्लॉटची तपासणी होते, तुमच्या मालाची तपासणी होते आणि ॲक्च्युअल जेव्हा माल निर्यात होतो तिथे पण तपासणी होते. युरोपियन कंट्रीज असं तुम्ही जेवढा माल दिला तसा घेऊन जातात का होत्या? नाही घेऊन जात त्या. त्यांचे ठरलेलं आहे की तुमच्या मालामध्ये जर एवढं रेसिड्यू असेल तरच आम्ही घेऊ, याच्यापेक्षा जर जास्त रेसिड्यू असलं तर तुमचा माल तुम्हाला परत तुम्हीच खा, नाही तर काही करा, आम्हाला तो माल नको. म्हणजे ते कसं बघतात, चांगलं खातात ते असे जास्त रेसिड्यूवाला खातात का? नाही खात. त्यांना कमी रेसिड्यूवाला, तुम्ही म्हणले ना की तुमचा माल या टाईमचा ऑर्गॅनिक होतं, ऑर्गॅनिकमध्ये सापडतील का असे काही रेसिड्यू केमिकलचे? नाही सापडत. त्याच्यामुळे तो माल पटकन ॲक्सेप्ट केला जातो आणि लवकर निर्यात होतो, त्याची क्वालिटी चांगली येते. आणि ऑर्गॅनिक म्हटलं की लोक आजकाल ऑर्गॅनिकला खूप डिमांड आलेली आहे, त्याच्यामुळे तो माल पटकन जातो. प्रत्येक गोष्टीचं ठरलेलं आहे त्यांचं की कुठे किती रेसिड्यू असले पाहिजे, त्याच्यानुसार ते माल तपासणी होते, इथे तपासणी होते, त्यांच्याकडे गेल्यानंतर तपासणी होते आणि मग तो माल ॲक्सेप्ट होतो. तर अपेडा ही एक साईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भाजीपाला, तुम्ही भेंडी निर्यात करू शकतात, गवार निर्यात करू शकतात, तर त्यांनी सांगितलं तसं मिरची निर्यात करू शकतात, कुठलाही माल निर्यात करू शकतात. याच्यासाठी फक्त तुम्हाला त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं असतं. म्हणजे त्या एक्सपोर्टरला कळतं की इथे या भेंडीचा माल आहे, इथे ते व्हेजिटेबल आहे, त्याच्यानुसार मग ते तुमच्याकडून माल घेऊन तो माल एक्सपोर्ट करत असतात. धुळे शहरातील जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरु गौरव महोत्सवानिमित्त
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सव 2026 निमित्त धुळे शहरातील जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जुने धुळे परिसरातील शाळा नंबर 16 जवळील नदी किनारील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने दिनांक 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान श्री विष्णू वल्लभ याग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विष्णू वल्लभ याग दरम्यान सकाळी 7 ते 7:30 भूपाळी व पंचपदी, 8 ते 11:30 श्रीचे प्रातपूजन, अभिषेक, नैवेद्य व मध्यान्ह आरती, तदनंतर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न होत आहेत. तसेच रात्री 8 ते 11 दरम्यान कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार दीनानाथजी गंदे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या धुळे शहरात गेल्या 11 वर्षापासून हा दास नवमीचा उत्सव साजरा होत आहे. यात कीर्तन, भजन, नामस्मरण, मनाच्या श्लोकांचे पारायण असे अनेक उपक्रम लहान बालकांसह येथे दरवर्षी होत असतात आणि यात सर्व भाविक वर्ग तन-मन धनाने दरवर्षी सहभागी असतो. आपण सर्वांनी दास नवमी उत्सवाला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हीच आम्ही या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गेल्या 11 वर्षापासून आपल्या धुळे शहरामध्ये श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार दीनानाथजी गंदे महाराज यांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी भूपाळी, त्यानंतर समर्थांच्या व श्री महाराजांच्या चरणपादुकांवर निरनिराळे अभिषेक स्वरूपामध्ये कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम जसे की यावर्षी विष्णू वल्लभ याग याचे आयोजन केलेले आहे. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर संध्याकाळी समर्थांच्या परंपरेप्रमाणे नारदीय कीर्तनाचा 8 ते 10 हा कार्यक्रम असतो आणि रात्री समर्थांची शेजारती याप्रमाणे दररोजचे कार्यक्रम असतात. हा कार्यक्रम दरवर्षी माघवद्य तृतीया ते माघवद्य नवमी असा आयोजित केला जातो. यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आहे. आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. अजून हा कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्याला मगाशीच सांगितल्याप्रमाणे सकाळी भूपाळी, त्यानंतर समर्थ मूर्तीवर अभिषेक आणि त्यानंतर महाप्रसाद व मध्यान्ह आरती. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. दररोज रात्री 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर 10 ते 10:30 पर्यंत शेजारतीचा कार्यक्रम या स्वरूपात हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विद्यावर्धिनी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन. संत गाडगेबाबांच्या जयंती दिनी 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार. नरडाणा औद्योगिक वसाहतीतील बाबळे शिवारातील भूसंपादित जमिनींचा योग्य मोबदला मिळण्याची मागणी. ज्युनियर महाराष्ट्र श्री 2026 शरीर सौष्ठव स्पर्धेत पंकज कुंभार यांनी उपविजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचा करण्यात आला सत्कार. आर्वी येथे कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन. आणि श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सवानिमित्त लक्ष्मीनारायण मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.